हॅलो स्टुडंट, गुड मॉर्निंग. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण आपले जे काही सेकंड युनिट आहे तुमचं चेन अँड क्रॉस टाफ सर्वे, त्यामध्ये आत्तापर्यंत आपण जो काही टॉपिक कवर केलेला आहे तो एकदा बघू. मग त्यामध्ये आपण जे काही चेन सर्वे म्हणजे काय असणार आहे तुमचे, नंतर इन्स्ट्रुमेंट रिक्वायर्ड फॉर चेन सर्वे ते आपण बघितले. मग त्यामध्ये कोणकोणते इन्स्ट्रुमेंट लागणार आहे आपल्याला चेन सर्वेसाठी, त्यामध्ये फर्स्ट इन्स्ट्रुमेंट लागणार आहे चेन, सेकंड वन लागणार आहे तुम्हाला टेप्स, थर्ड वन लागणार आहे ॲरोज, फोर्थ वन इन्स्ट्रुमेंट लागणार आहे रेंजिंग रॉड्स अँड ऑफसेट रॉड. रेंजिंग रॉड अँड ऑफसेट रॉड आर सेम. फिफ्थ वन पेग्स आणि सिक्स्थ वन लागणार तुम्हाला प्लम बॉब. तर हे जे काही 6 इन्स्ट्रुमेंट आहे नेसेसरी, या 6 इन्स्ट्रुमेंटच्या साहाय्याने आपण चेन सर्वे जो आहे तो चेन सर्वे आपण काय करू शकतो, कंप्लीट करू शकतो. सो व्हॉट इज मीन बाय चेन सर्वे? तर जे काही ओनली लिनियर मेजरमेंट आर टेकन इन द सर्वे विथ द हेल्प ऑफ चेन, देन दिस टाईप ऑफ सर्वे इज कॉल्ड ॲज चेन सर्वे. म्हणजे ज्या सर्वेमध्ये आपण फक्त लिनियर मेजरमेंट घेतो त्या सर्वेला आपण काय म्हणतो, चेन सर्वे. आता त्यानंतर आपण महत्त्वाचा टॉपिक बघितला होता टाईप्स ऑफ चेन. चेन म्हणजे काय, नंतर टाईप्स ऑफ चेन कोणत्या कोणत्या आहे. मग त्यामध्ये आपण मेट्रिक चेन, गंटर्स चेन और सर्वेअर चेन्स आपण बघितली होती. त्यानंतर इंजिनिअरिंग चेन्स बघितली, रेव्हेन्यू चेन्स, स्टील बँड और बँड चेन ही पण बघितले आहे. म्हणजे हे सर्व टाईप्स जे आहे चेनचे ते आपण कवर केले आहे. त्यानंतर हाऊ टू टेक मेजरमेंट ऑन चेन ते आपण बघितलं. नंतर हाऊ टू टेस्ट जे चेन बिफोर टेकिंग द रिडिंग्स, म्हणजे जी काही चेन आहे जी आपण यूज करणार आहे ती चेन यूज करण्या अगोदर तिचं जे काही टेस्टिंग आहे ती टेस्टिंग, आणि जे काही एरर आहे जो एरर आलेला आहे तो कसा रिमूव्ह करायचा हे आपण टेस्टिंग ऑफ चेन अँड ॲडजस्टमेंट ऑफ चेन टॉपिकमध्ये कवर केलं. त्यानंतर आपण काल टाईप्स ऑफ टेप्स बघितले. मग त्यामध्ये तुमचं क्लॉथ और लिनन टेप आहे, फायबर टेप आहे, मेटॅलिक टेप आहे, स्टील टेप आहे, इन्व्हर टेप आहे. या सर्व टेपची माहिती आपण बघितली. मग कोणता टेप जो सुटेबल आहे तो पण आपण बघितला. त्यानंतर आपण बघितलं ॲरोज म्हणजे काय, व्हॉट इज द यूज ऑफ ॲरोज इन चेन्स अँड क्रॉसटॉप सर्वेज. त्यानंतर आपण बघितलं रेंजिंग रॉड्स अँड ऑफसेट रॉड. मग त्या रेंजिंग रॉड आणि ऑफसेट रॉडमध्ये सर्वेमध्ये त्याचा काय यूज आहे. नंतर लास्ट वन आपण बघितलं पेग्स, म्हणजे व्हॉट इज द यूज ऑफ पेग्स. नंतर प्लम बॉब्स यांचा काय यूज आहे ते आपण आतापर्यंत टॉपिक कवर केलेला आहे. आता नेक्स्ट वन टॉपिक आहे इम्पॉर्टंट आपला, दॅट इज द प्रिन्सिपल ऑफ चेन सर्विंग. आता चेन सर्वे, आता आपण जो काही सर्वे आहे ते सर्वे आपण पहिल्या युनिटमध्ये बघितलं आहे, व्हॉट इज मीन बाय सर्वे. आता जो काही सर्वे आपण कंडक्ट करणार आहे दॅट इज द चेन सर्वे. म्हणजे आपण जे काही क्लासिफिकेशन बघितलं आपण सर्वेचं, क्लासिफिकेशन बेस्ड ऑन इन्स्ट्रुमेंट यूज, क्लासिफिकेशन बेस्ड ऑन इन्स्ट्रुमेंट यूज. त्यामध्ये पहिलं आहे तुमचं प्लेन टेबल सर्वे आणि दुसरं आहे चेन सर्वे. तर मग या ठिकाणी ह्या सर्वेमध्ये आपण जे काही इन्स्ट्रुमेंट यूज करणार आहे मेन ते कोणतं असणार आहे, तुमचं चेन असणार आहे. मग आता ह्या चेन सर्वेचं काय जे प्रिन्सिपल आहे ते प्रिन्सिपल काय आहे तुमचं, ट्रँग्युलेशन इज द प्रिन्सिपल ऑफ चेन सर्वे. काय तुमचं ट्रँग्युलेशन. आता ट्रँग्युलेशन म्हणजे काय, त्या शब्दामध्ये त्याचा अर्थ आहे, ट्रँग्युलेशन म्हणजे ट्रँगल्स. ट्रँग्युलेशन इज नथिंग बट ट्रँगल्स. म्हणजे जी काही मेथड एम्प्लॉईड करणार आहे तुम्ही सर्वेसाठी चेन सर्वेमध्ये ती आहे तुमची ट्रँग्युलेशन. आपण अकॉर्डिंग टू द मेथड्स सर्वे जो आहे तो कसा क्लासिफाय केला आहे तुमचा, ट्रँग्युलेशन सर्वे आणि ट्रॅव्हर्स सर्वे. तर चेन सर्वेचं जे काही प्रिन्सिपल आहे त्याचा प्रिन्सिपल कोणतं आहे, ट्रँग्युलेशन. पण ट्रँग्युलेशन म्हणजे काय, इन दिस एरिया इज डिवायडेड इन टू द नंबर ऑफ ट्रँगल विथ द सुटेबल साइड्स. द प्लॅन ऑफ द एरिया कॅन बी इझिली ड्रॉन ॲज अ ट्रँगल इज द ओनली सिम्पल प्लेन ऑफ जॉमेट्रिकल फिगर. म्हणजे ह्यामध्ये काय केलं असतं बघा, तुमचा जो काही एरिया आहे का ज्याचा आपल्याला काय करायचं आहे, सर्व्हे करायचा आहे, त्याच्यामध्ये आपण काय करतो, तुमचं जे काही एरिया आहे दॅट एरिया इज डिवायडेड इंटू नंबर ऑफ ट्रँगल्स. म्हणजे तुमचा जो काही एरिया आहे तो एरिया कशामध्ये डिवाईड केला जातो, नंबर ऑफ ट्रँगल्समध्ये, व्हेरियस नंबर ऑफ ट्रँगल्समध्ये काय करतात, डिवाईड करतात. मग आता आपण सोबत पाहिलं तर हा जो काही प्लॉट आहे हा प्लॉट आपल्याला काय करायचा आहे, विथ द हेल्प ऑफ चेन सर्वे जो आहे तो काय करायचा आपल्याला
मेजर करायचा आहे किंवा सर्वे करायचं आहे. तर मग याच्यामध्ये आपण चेन ट्रँग्युलेशन म्हणजे काय असणार आहे, तुमचा हा जो काही प्लॉट आहे, हा प्लॉट काय करणार आपण व्हेरियस ट्रँगल्समध्ये काय करणार आपण डिवाईड करणार. व्हेरियस ट्रँगल्समध्ये आपण काय करणार, तो डिवाईड करणार. मग हे ट्रँगल्समध्ये डिवाईड केल्यानंतर आपण जे काही मेजरमेंट असणार आहे, साईड्स असणार आहे, त्या साईड्स ट्रँगलच्या काय करणार आपण मेजर करणार. आणि त्या साईड्स मेजर केल्यानंतर आता आपला जो काही ट्रँगल आहे, तो ट्रँगल्स आपण चेनच्या साहाय्याने काय करणार, मेजर करणार. मग त्याचे अँगल्स वगैरे असतील ते अँगल्स आपण मेजर करणार. आणि मग प्रत्येक जो काही आपण शेप आहे तो ट्रॅव्हर्सचा, तो शेप आपण काय करू शकतो, ड्रॉ करू शकतो. आपलं चेन सर्वेचं जे काही मेन एम आहे किंवा ऑब्जेक्टिव्ह आहे ते काय असणार तुमचं, टू फाइंड आउट द एरिया ऑफ प्लॉट और एरिया ऑफ लँड. म्हणजे तुमची जी काही सर्वे करायची तुम्हाला, त्या प्लॉटचा एरिया फाइंड आउट करणं. नंतर तुम्ही जो काही प्लॅन तयार करणार आहात, त्या प्लॅनमध्ये तुमचं जे काही डिटेल्स आहे ते डिटेल्स तुम्ही काय करायचे, लोकेट करायचे. हे तुमचं ऑब्जेक्टिव्ह चेन सर्वेचं. मग आता याच्यामध्ये आपण ट्रँगल्समध्ये काय करणार, तो डिवाईड करणार तो एरिया. मग आता जे काही ट्रँगल्स आपण यूज करणार आहात, तुम्ही ट्रँगल्स जे काही डिवाईड करणार असतात, मग आपल्या सर्वेमध्ये जे काही ट्रँगल डिवाईड केले असतात ते दोन टाईपचे जे काही ट्रँगल असतात ते असतात तुमचं इल ट्रँगल, इल कंडिशन ट्रँगल, इल कंडिशन ट्रँगल, इल कंडिशन ट्रँगल. अँड सेकंड वन आहे तुमचं वेल कंडिशन ट्रँगल, वेल कंडिशन ट्रँगल, इल कंडिशन ट्रँगल अँड वेल कंडिशन ट्रँगल. सो व्हॉट इज मीन बाय इल कंडिशन ट्रँगल अँड वेल कंडिशन ट्रँगल. तर आता बघा, आपला जो काही ट्रँगल आहे, त्या ट्रँगलचा अँगल तुमचा इज काय असणार तुमचा, लेस दॅन 30 डिग्री अँड ग्रेटर दॅन 90 डिग्री. दिस ट्रँगल इज कॉल्ड ॲज अ इल कंडिशन ट्रँगल. म्हणजे काय असणार तुमचं, ज्या ट्रँगलचा जो काही एरिया आहे, तो एरिया जर तुमचा ज्या ट्रँगलचे जे काही अँगल्स आहे ते अँगल जर तुमचे लेस दॅन 30 डिग्री असेल अँड ग्रेटर दॅन 90 डिग्री असेल, तर तो जो काही ट्रँगल आहे त्या ट्रँगलला आपण काय म्हणतो, इल कंडिशन ट्रँगल म्हणतो, इल कंडिशन ट्रँगल. आणि वेल कंडिशन ट्रँगल म्हणजे काय असणार आहे, द ट्रँगल हुज अँगल अँगल इज ग्रेटर दॅन 30 डिग्री अँड लेस दॅन 90 डिग्री. दिस ट्रँगल इज कॉल्ड ॲज अ वेल कंडिशन ट्रँगल. दिस ट्रँगल इज कॉल्ड ॲज अ वेल कंडिशन ट्रँगल. म्हणजे आपण जे काही चेन सर्वेमध्ये ट्रँगल्स यूज करणार आहात, त्या ट्रँगल्सला काय म्हणतो आपण, वेल कंडिशन ट्रँगल यूज करतो. मग आता इल कंडिशन ट्रँगलचं जर आपण एक्झाम्पल पाहिलं, सपोज हा तुमचा जो काही ट्रँगल असणार आहे याचा अँगल काय असणार आहे, 30 डिग्रीपेक्षा कमी आणि 60 डिग्रीपेक्षा 90 डिग्रीपेक्षा काय जास्त असणार आहे. मग असे ट्रँगल जे काही साईड्स असणार आहे, साईड्स आपल्याला मेजर करणं काय असणार, थोडे डिफिकल्ट असणार आहे. मग आपण शक्यतो आपल्या चेन सर्वेमध्ये इल कंडिशन ट्रँगल यूज करत नाही. मग वेल कंडिशन ट्रँगल म्हणजे काय असणार बघा तुमचं नेमकं, मग अँगल्स जे असणार आहे ट्रँगलचे ते 30 आणि 90 डिग्रीमध्ये असणार आहे. मग हे जे काही ट्रँगल्स असणार आहे, ह्या ट्रँगल्सला आपण काय म्हणतो, वेल कंडिशन ट्रँगल. दिस ट्रँगल इज कॉल्ड ॲज अ वेल कंडिशन ट्रँगल. मग आपलं जे काही ट्रँगल्स आपण यूज करणार आहे ते कोणते यूज करणार आहे, वेल कंडिशन ट्रँगल्स यूज करणार आहे. सो जर आपल्याला त्यांनी सांगितलं आहे बघा, ॲज अ ट्रँगल इज द ओनली सिम्पल प्लेन जिओमेट्रिकल फिगर. म्हणजे आपल्याला आपण हे ट्रँगल्समध्येच का डिवाईड करतो, चेन सर्वेमध्ये आपण जे काही एरिया आहे ती सर्कलमध्ये, नंतर स्क्वेअरमध्ये, नंतर ट्रॅपोझायडल असं बाकीचे जे काही जिओमेट्रिकल फिगर आहे, स्क्वेअर, रेक्टँगल, हे सोडता आपण ट्रँगलमध्येच का डिवाईड केले, कारण ट्रँगल ही एकमेव जिओमेट्रिकल फिगर आहे का ती आपण ग्राउंडवर किंवा मॅपवरती किंवा प्लॉटवरती इझिली काय करू शकतो, आपण प्लॉट करू शकतो. जर आपल्याला काय करावं लागत असेल, जर आपल्याला सपोज आपण जर रेक्टँगल किंवा स्क्वेअरमध्ये जर डिवाईड केला, जर आपल्याला रेक्टँगल जर प्लॉट जर एरिया रेक्टँगल जिओमेट्रिकल फिगर जर ड्रॉ करायचा असेल, तर आपल्याला त्याच्या ज्या काही साईड्स असणार आहे त्या साईड्स 90 डिग्रीमध्ये पाहिजे. नंतर तुमचा नेक्स्ट वन काय आहे, तुमचा स्क्वेअर जो आहे, तो स्क्वेअर जर तुम्हाला ड्रॉ करायचा असेल तर स्क्वेअरच्या 4 साईड्स काय असतात, इक्वल साईड असतात. नंतर तुमचं काय असणार, त्याचे जे काही अँगल्स आहे ते अँगल्ससुद्धा काय असतात, 90 डिग्रीमध्ये असतात. सेम बाकीचे जे काही जॉमेट्रिकल फिगर आहे त्या जॉमेट्रिकल फिगर ड्रॉ करणं काय आहे, थोडं डिफिकल्ट आहे. बट ॲज इन केस ट्रँगल आपण काय करू शकतो, इझिली आपल्या
जॉमेट्रिकल फिगरमध्ये आपण इझिली तो काय करू शकतो, ड्रॉ करू शकतो. त्यामुळं आपलं जे काही फिगर जे काही यूज करणार आहे आपण, किंवा जो काही ट्रॅव्हल्समध्ये आपण आपल्या चेन सर्वेमध्ये जे काही एरिया डिवाइड करणार आहे तो कशामध्ये डिवाइड करणार आहे, ट्रायंगल्समध्ये डिवाइड करणार आहे. सो दिस इज द प्रिन्सिपल ऑफ चेन सर्वे. नंतर नेक्स्ट वन बघा, आता चेन सर्वे आपण आपल्या व्हेरियस ट्रायंगल्समध्ये तुम्ही एरिया डिवाइड केला. मग आता त्यासाठी आपण जे काही व्हेरियस स्टेशन असणार आहे ते स्टेशन कसे यूज करायचे, नंतर लाईन कोणत्या कोणत्या यूज करायच्या ते आपल्याला बघायचं आहे. मग आता बघा, यांनी हा जो काही जॉमेट्रिकल फिगर दाखवलेली आहे बघा तुमचं, दिस इज अ जॉमेट्रिकल फिगर. आता त्या जॉमेट्रिकल फिगरचा त्यांना एरिया जो आहे तो एरिया काय करायचा आहे, डिवाइड करायचा आहे, आणि एरिया काय करायचा आहे, फाउंड आउट करायचा आहे. मग आता सर्वे स्टेशन आपण चेन सर्वेमध्ये पहिली स्टेप जी आहे आपल्या चेन सर्वेची ते स्टेशन सिलेक्ट करणं. पहिली स्टेप काय तुमची, स्टेशन सिलेक्ट करणं. मग आता मेन तुमचं जे काही स्टेशन आहे त्या स्टेशन म्हणजे काय, जे काही तुमचा हा जो काही प्लॉट आहे बघा, हा तुमचा काय, हा तुमचा प्लॉट आहे. ह्या प्लॉटचा तुम्हाला काय करायचं आहे, सर्वे करून त्याचा मॅप काय करायचा आहे, तयार करायचा आहे. मग आपण चेन सर्वेमध्ये काय करणार, त्याने काय सांगितलं आहे, आपला जो काही प्लॉट आहे तो व्हेरियस ट्रायंगल्समध्ये काय करतो आपण, डिवाइड करतो. मग आता ट्रायंगल्समध्ये डिवाइड करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा आपलं जे काही ग्राउंड आहे किंवा हे काही हा जो काही एरिया आहे का याचा आपल्याला काय करायचं आहे, सर्वे करायचा आहे. याच्यामध्ये काय करतो आपण, स्टेशन पॉईंट जे आहे ते स्टेशन पॉईंट काय करतो आपण, सिलेक्ट करतो. मग स्टेशन पॉईंट सिलेक्ट करताना आपले जे काही स्टेशनचे टाईप असणार आहे ते स्टेशनचे टाईप कोणते कोणते असणार आहे बघा. पहिलं सर्वे स्टेशन. सर्वे स्टेशन म्हणजे काय, आता बघा सर्वे स्टेशन म्हणजे काय आहे का, जे काही चेन लाईन असणार आहे त्या चेन लाईनवरती जे काही पॉईंट असणार आहे त्या पॉईंटला आपण काय म्हणतो, सर्वे स्टेशन म्हणतो. म्हणजे सर्वे स्टेशन इज अ प्रॉमिनंट पॉईंट ऑन द चेन लाईन अँड कॅन बी आयदर ॲट द बिगिनिंग ऑफ द चेन लाईन ऑर ॲट द एंड ऑफ द चेन लाईन. म्हणजे तुमची जी काही चेन लाईन असणार आहे किंवा जी काही सर्वे लाईन असणार आहे त्या सर्वे लाईनचा जो स्टार्टिंग पॉईंट किंवा एंड पॉईंट जे काही पॉईंट असणार आहे त्या पॉईंटला आपण काय म्हणतो, सर्वे स्टेशन म्हणतो. मग आता हे सर्वे स्टेशन जे आहे त्या सर्वे स्टेशनचे तीन टाईप्स असतात. त्यामध्ये आहे तुमचं मेन स्टेशन, सबसिडरी स्टेशन आणि टाय स्टेशन. हे तीन टाईपचे स्टेशन आपण सर्वेमध्ये काय करतो, आपण यूज करतो. मग आता मेन स्टेशन म्हणजे काय बघा, तुमचे मेन स्टेशन म्हणजे काय, व्हॉट इज बीन बाय मेन स्टेशन. मग मेन स्टेशन म्हणजे काय असणार तुमचं, आर द एंड्स ऑफ द लाईन व्हिच कमांड द बाउंड्री ऑफ द सर्वे लाईन जॉईनिंग सच स्टेशन इज कॉल्ड ॲज अ मेन सर्वे लाईन. म्हणजे तुमचे मेन स्टेशन असे स्टेशन का तुमचा जो काही एरिया आहे तो सगळा एरिया काय करतात, कवर करतात. त्या एरियावर त्यांची कमांड असते, म्हणून त्या स्टेशनला आपण काय म्हणतो, मेन स्टेशन म्हणतो. मग आता आपला हा जो काही प्लॉट आहे, हा जो प्लॉट आहे ह्या प्लॉटचे आपले जे काय हे 4 स्टेशन आहे, ए बी सी डी. तर हे 4 जे काही स्टेशन आहे ते कोणते, तुमचे मेन स्टेशन, ए बी सी आणि डी. हे ए बी सी डी काय तुमचे 4 स्टेशन आहे. कारण ह्या सगळ्या जो काही एरिया आहे हा सर्व एरिया ह्या स्टेशननुसार काय होतोय, कवर होतोय. म्हणजे ह्या स्टेशन पॉईंटचे आपला जो काही एरिया आहे त्या एरियावरती काय कमांड आहे का, त्यांचा रेफरन्स घेऊनच आपण आपला हा जो काही सर्वे आहे हा सर्वे आपण काय करणार आहे, कंप्लीट करणार आहे. सो मेन स्टेशन म्हणजे काय असणार तुमचे, मेन स्टेशन आर द एंड्स ऑफ द लाईन विच कमांड द बाउंड्रीज ऑफ द सर्वे. म्हणजे तुमच्या ज्या काही बाउंड्रीज आहे सर्वेच्या त्या सर्वेच्या बाउंड्रीज काय केल्या असतात, त्यांनी कवर केलेल्या असतात, म्हणून त्या स्टेशनला आपण काय म्हणतो, मेन स्टेशन. देअरफॉर दिस स्टेशन इज कॉल्ड ॲज अ मेन स्टेशन. नेक्स्ट वन आहे बघा तुमचं सबसिडरी स्टेशन. सबसिडरी स्टेशन म्हणजे काय असणार आहे, सबसिडरी और टाय स्टेशन. सबसिडरी स्टेशन किंवा टाय स्टेशन काय दोन्ही पण सेम आहे. मग आता तुमचे सबसिडरी स्टेशन म्हणजे काय आहे बघा, सबसिडरी स्टेशन और टाय स्टेशन कॅन बी सिलेक्टेड एनीवेअर ऑन द चेन लाईन अँड सबसिडरी और टाय लाईन मे बी रन थ्रू देम. म्हणजे आता बघा ह्या मेन स्टेशन व्यतिरिक्त ए बी सी डी ह्या मेन स्टेशन व्यतिरिक्त तुमचे जे काही तुम्ही रँडमली जे काही स्टेशन पॉईंट सिलेक्ट केलेले आहे तुमच्या सर्वेमध्ये सर्वे लाईनवरती त्या
स्टेशनला आपण काय म्हणतो, सबसिडरी स्टेशन और टाय स्टेशन. मग आता हे जे काही सबसिडरी स्टेशन आहे किंवा टाय स्टेशन आहे, दिस आर डिनोटेड बाय स्मॉल सर्कल राऊंड दी स्टेशन पॉईंट. म्हणजे तुमचा जो काही सबसिडरी स्टेशन जे आहे ते सबसिडरी स्टेशन डिनोट कसे करताय मॅपवरती. आता सपोज तुमची ही मेन सर्वे लाईन आहे, ही ए आणि बी हे मेन तुमचे 2 स्टेशन आहे, आणि तुमची सबसिडरी स्टेशन तुमचा हा सी आहे, हा सबसिडरी स्टेशन आहे, किंवा हा तुमचा सबसिडरी स्टेशन आहे ह्या पॉईंटवरती लाईनवरती सी. तर हा सबसिडरी स्टेशन कसा दाखवता, जे काही डिनोटेड विथ अ स्मॉल सर्कल राऊंड दी स्टेशन पॉईंट. म्हणजे हा तुमचा स्टेशन पॉईंट आहे आणि त्याच्यावरती सर्कल काय केलं असतं, ड्रॉ केलं असतं. आणि तुमचा जो काही मेन स्टेशन जे आहे, मेन स्टेशन इज डिनोटेड बाय कॅपिटल लेटर्स. म्हणजे तुमचे जे काही कॅपिटल लेटर्स आहे त्या कॅपिटल लेटरने तुमचे मेन स्टेशन जे आहे ते मेन स्टेशन काय केले असतात, डिनोट केलेले असतात. आणि जे काही सबसिडरी स्टेशन जे आहे, दॅट सबसिडरी स्टेशन इज डिनोटेड बाय अ स्मॉल लेटर. सो दीज आर दी स्टेशन यूज इन द सर्वे लाईन किंवा चेन सर्वेमध्ये आपण हे जे काही स्टेशनचे जे काही टाईप्स आहे हे टाईप्स आपण काय करतो, यूज करतो. आता हे स्टेशन एकमेकांना कनेक्ट केल्यानंतर आपले जे काही लाईन तयार होते त्या लाईन्सला आपण काय म्हणतो, सर्वे लाईन म्हणतो. आता सर्वे लाईन म्हणजे काय बघा, तुमचे ग्राउंड आहे, हा सपोज तुमचं ग्राउंड आहे, आणि ह्या ग्राउंडवरती एक तुमचा हा मेन स्टेशन आहे ए, नंतर हे तुमचं काय आहे, मेन स्टेशन बी आहे, आणि ही लाईन एकमेकांना कनेक्ट केल्यानंतर जी काही लाईन फॉर्म होते त्या लाईनला आपण काय म्हणतो, सर्वे लाईन म्हणतो. दॅट लाईन इज कॉल्ड ॲज अ सर्वे लाईन. दॅट लाईन इज कॉल्ड ॲज अ सर्वे लाईन. आता मेन सर्वे लाईन्स नंतर बेस लाईन, चेक लाईन अँड टाय लाईन हे जे काही लाईन आहे ह्या लाईन आपल्या चेन सर्वेमध्ये काय होतात, तयार होतात ॲट द टाईम ऑफ प्रिपेरिंग मॅप. मग आता मेन सर्वे लाईन म्हणजे काय बघा, तुमची मेन सर्वे लाईन म्हणजे काय आहे का, मेन स्टेशन एकमेकांना जॉईन केल्यानंतर जी काही सर्वे लाईन तयार होते दॅट सर्वे लाईन इज कॉल्ड ॲज अ मेन सर्वे लाईन. इट मे बी बाउंड्रीज ऑफ द प्लॉट. म्हणजे तुमच्या ज्या काही प्लॉटचे जे काही बाउंड्रीज असणार आहे त्याच तुमच्या मेन सर्वे लाईन असणार आहे. आता मग या ठिकाणी आपले हे ए, नंतर बी, सी आणि डी हे तुमचे काय मेन स्टेशन आहे कॅपिटलने दाखवलेले, आणि हे पॉईंट एकमेकांना जॉईन केल्यानंतर ही जी काही लाईन तयार झालेली आहे ह्या लाईनला आपण काय म्हणतो, मेन सर्वे लाईन. ही तुमची मेन सर्वे लाईन असते. मग आता नेक्स्ट वन आहे बघा तुमची बेस लाईन. नेक्स्ट वन लाईन कोणती, तुमची बेस लाईन. नेक्स्ट लाईन तुमची बेस लाईन. सो व्हॉट इज मीन बाय बेस लाईन, the longest survey line passing through the center of the area to be survey is called as a baseline. आता हा जो काही आपला सर्वे करायचा आहे आपल्याला, ह्या सर्वेमधून जी काही लॉंगेस्ट सर्वे लाईन पास होणार आहे थ्रू दी सेंटर ऑफ द एरिया, ही जी काही लॉंगेस्ट सर्वे लाईन असणार आहे का सेंटरमधून जी काय होणार आहे पास होणार आहे त्या सर्वे लाईनला आपण काय म्हणतो, बेस लाईन म्हणतो. दॅट सर्वे लाईन इज कॉल्ड ॲज अ बेस लाईन. म्हणजे ह्या हे जो काही प्लॉट आहे आपला ABCD त्याचं सेंटर कुठे आहे, इथं सेंटर आहे त्याचा, हा सेंटर आहे, आणि ह्या सेंटरमधून ही लॉंगेस्ट सर्वे लाईन काय होती आहे, ही BC आणि ही AC, ही AD आणि BC ही जी काही सर्वे लाईन आहे ती लॉंगेस्ट सर्वे लाईन काय होती, इथून पास होती. मग हा जो काही लाईन असणार आहे ह्या लाईनला आपण काय म्हणतो, बेस लाईन म्हणतो. बेस लाईन म्हणजे तिचा बेस घेऊन आपण काय करणार आहे, सर्वे करणार आहे. मग त्याने सांगितलं, इन ट्रिग्नोमेट्रिकल सर्वे बेस लाईन शुड बी लेड ऑन फेअरली लेवल ग्राउंड ॲज फर ॲज पॉसिबल रफ थ्रू दी सेंटर ऑफ द एरिया. म्हणजे आता आपला जो काही पूर्ण चेन सर्वे जो आहे तो चेन सर्वे कशावर डिपेंड असणार आहे, आपण कशाच्या सहाय्याने घेणार आहे, तुमची ही जी काही बेस लाईन असणार आहे ही बेस लाईन, ह्या बेस लाईनचा यूज करून आपण काय करणार आहे, मेजरमेंट घेणार आहे. त्यामुळं तुमची मेन जी सर्वे लाईन आहे ती मेन सर्वे लाईन शक्यतो काय तुमचं जे काही प्लेन ग्राउंड आहे त्या प्लेन ग्राउंडवरूनच काय करायची, पास करायची, जेणेकरून आपल्याला त्याचं मेजरमेंट घेण्यास कोणत्याही अडचणी किंवा कोणताही ऑब्स्टॅकल त्या ठिकाणी येणार नाही. मग तुमची बेस लाईन आहे इट फिक्स ऑफ द डायरेक्शन ऑफ ऑल सर्वे लाईन्स. म्हणजे तुमची जी काही मेन सर्वे लाईन आहे ती मेन सर्वे लाईन काय करते,
तुमच्या सगळ्या ज्या काही लाईन असणार आहे सर्वे लाईन बाकीच्या त्यांची डायरेक्शन काय करते फिक्स करते. म्हणजे तुमचे चेक लाईन असणारे, टॅग लाईन असणारे यांचे डायरेक्शन कोण फिक्स करते? तुमची बेस लाईन. मग आता द मेन पर्पज ऑफ सिलेक्टिंग द बेस लाईन इज द सेंटर ऑफ द एरिया. अंडरस्टँडिंग द सर्वेइंग वर्क इज टू अवॉइड पॉसिबली द अक्युमुलेशन ऑफ एरर इन द प्रोसेस ऑफ ट्रँग्युलेशन. म्हणजे जे काही तुमचं जे काही पर्पज आहे, मेन पर्पज, आपण आता हे तर मेन स्टेशन आपण सिलेक्ट करत आहे. आपण मेन स्टेशन सिलेक्ट केले, मेन सर्वे लाईन पण तयार केलं. मग आपण हा जी काही बेस लाईन आहे, हे बेस लाईन आपण का सिलेक्ट केल्या? आपण यांच्या सहाय्याने आपण हा किंवा हा प्लॉट आहे आपण प्लॉट करू शकत होतो मॅपवरती. पण बेस लाईन आपण का सिलेक्ट केल्या? कारण तुमचे जे काही मेन पर्पज आहे का, तुमचं जे काही सेंटर ऑफ द एरिया आहे, तो आपले जे काही एरर आहे तर एरर अवॉइड करण्यासाठी आपण काय करतो, जे काही बेस लाईन आहे त्या बेस लाईन त्या ठिकाणी काय केली असती? सिलेक्ट केली असती. आणि ही जी काही बेस लाईनची जे काही मेजरमेंट आहे ते काय करतो आपण? ग्रेट ॲक्युरेसीने आपण मेजर करतो. म्हणजे तुमची चेन असणारे किंवा टेप असणारे, त्या टेपच्या सहाय्याने आपण हे जे काही मेजरमेंट आहे हे मेजरमेंट आपण घेतो. मग तुमचं जे काही बेस लाईनचं जे काही मेजरमेंट आहे शक्यतो आपण ट्वाईस मेजर करतो. म्हणजे जे काही बेस लाईनचं डिस्टन्स आहे ते बेस लाईनचं डिस्टन्स आपण दोनदा मेजर करतो. म्हणजे तुमची जी काही सर्व ॲक्युरेसी आहे, सर्व ॲक्युरेसी इज डिपेंड ऑन द मेजरमेंट ऑफ बेस लाईन. तर बेस लाईन तुम्हाला समजली असेल व्हॉट इज मीन बाय बेस लाईन. तर बेस लाईन म्हणजे काय असणार आहे? तुमचं जे काही लाईन असणार आहे ती एरियाच्या सेंटरमधून जी काही लॉंगेस्ट लाईन पास होती, दॅट लॉंगेस्ट लाईन इज कॉल्ड ॲज अ बेस लाईन. मग हे जर आपण हा जर प्लॉट जर बघितला तर मग याच्यामध्ये ही हा ए, बी, सी आणि डी ही मेन स्टेशन तुमचे. मग बी, डी आणि ए, सी हे तुमचे काय असणार आहे? बेस लाईन असणार आहे. कारण का? ती तुमची जी काही लॉंगेस्ट सर्वे लाईन आहे आणि ती आपल्या एरियाच्या सेंटरमधून काय झालेली आहे? पास झालेली आहे. नेक्स्ट पण आहे तुमची चेक लाईन. नेक्स्ट काय तुमची? चेक लाईन. नेक्स्ट आहे तुमची चेक लाईन. मग व्हॉट इज मीन बाय चेक लाईन? A line joining between the apex of triangle and some fixed point on the survey line or on the baseline is called as a check line. आता चेक लाईन म्हणजे काय बघा, जे काही ट्रायंगल आपण तयार केले आहे त्या ट्रायंगलचे ॲपेक्स म्हणजे कोणता आहे? आता सपोज तुम्ही पाहिला जो काही ट्रायंगल आहे, आता सपोज तुमचा हा ट्रायंगल तयार झालेला आहे. मग हा जो काही पॉईंट आहे ह्या पॉईंटला आपण काय म्हणतो? ॲपेक्स म्हणतो. दिस पॉईंट इज कॉल्ड ॲज अ ॲपेक्स. मग लाईन जॉईनिंग बिटवीन द ॲपेक्स ऑफ ट्रायंगल अँड सम फिक्स पॉईंट ऑन अ सर्वे लाईन ऑर ऑन अ बेस लाईन इज कॉल्ड ॲज अ चेक लाईन. मग आता बघा तुमचं, तर ही जी काही आता बघा हा ट्रायंगल तुम्ही तयार केलेला या ठिकाणी, नंतर हा ट्रायंगल आपण तयार केलेला आहे. मग हे जे काही ॲपेक्स आहे ट्रायंगलचे, हा जो काही ॲपेक्स आहे हा ॲपेक्स आणि एक ही जी बेस लाईन आहे, ही बेस लाईन एकमेकांना कनेक्ट केल्यानंतर जी लाईन तयार होती त्या लाईनला आपण काय म्हणतो? चेक लाईन म्हणतो. दॅट लाईन इज कॉल्ड ॲज अ चेक लाईन. मग आपण जर इथं जर आपण लाईन ड्रॉ केली तर ही लाईन कोणती असणार आहे? तुमची चेक लाईन असणार आहे. दॅट लाईन इज कॉल्ड ॲज अ चेक लाईन. मग आता हिचं पर्पज काय आहे? मग हिचं पर्पज काय? आपल्या सर्वेमध्ये जी काही ॲक्युरेसी आहे दॅट ॲक्युरेसी इज चेक बाय द चेक लाईन. म्हणजे काही प्लॉटेड वर्क आहे आपलं, हे प्लॉटेड वर्क चेक करण्यासाठी आपण ही चेक लाईन काय केली असती? त्यामध्ये प्रोव्हाइड केलेली असती. म्हणजे आपलं जे काही आपण मॅप तयार केला आहे किंवा जो प्लॅन तयार केला आहे, आता हा प्लॅन आपण तयार केला. मग हा प्लॅन तयार केल्यानंतर आपली जी काही हा प्लॅन तयार केल्यानंतर ही जी काही लाईन आहे ही लाईन म्हणजे तुमची काय आहे? चेक लाईन आहे. मग आपली जी काही ॲक्युरेसी आहे ती ॲक्युरेसी काय केली असती? तुमच्या ह्या चेक लाईनने काय केली असती? चेक केली असती. सो नेक्स्ट वन आहे तुमची दॅट इज द टाय लाईन. नेक्स्ट वन लाईन कोणती? तुमची टाय लाईन. मग आता टाय लाईन म्हणजे काय? लाईन जॉईनिंग अ सम फिक्स पॉईंट ॲज अ टाय स्टेशन ऑन द मेन सर्वे लाईन ऑर मेन सर्वे लाईन इज कॉल्ड ॲज अ टाय लाईन. म्हणजे आता अशी लाईन का जी काय एक फिक्स पॉईंट जॉईन करते ॲज अ टाय स्टेशन ऑन द मेन सर्वे लाईन, आणि त्या लाईनला आपण काय म्हणतो? टाय लाईन म्हणतो. आता बघा ही तुमची मेन सर्वे लाईन आहे, बेस लाईन म्हणतो आपण त्याला. मग ह्या बेस लाईनवरती
आपण एक फिक्स पॉईंट घेतला आणि ह्या फिक्स पॉईंटला आपले जे काही मेन स्टेशन आहे त्या मेन स्टेशन जॉईन करणारी जी काही लाईन असणार आहे हे त्या लाईनला आपण काय म्हणतो, टाय लाईन म्हणतो. दॅट लाईन इज कॉल्ड ॲज अ टाय लाईन. मग तुम्ही ही जर फिगर जर बघितली तर यामध्ये ही जी काही लाईन आहे ही तुमची काय आहे, टाय लाईन आहे. दिस लाईन इज कॉल्ड ॲज अ टाय लाईन. ही जी काही दोन लाईन आहे बघा, ह्या दोन लाईन काय तुमच्या टाय लाईन आहे. कशावरून का ही जी काही तुमची लॉंगेस्ट बेस लाईन आहे त्या लॉंगेस्ट बेस लाईनवरती आपण एक टाय स्टेशन सिलेक्ट केलं आणि तुमचं जे काही मेन स्टेशन असणार आहे त्या मेन स्टेशनपासून ही लाईन काय केली आपण एकमेकांना जॉईन केली. टाय स्टेशन आणि मेन स्टेशन एकमेकांना जॉईन केल्यानंतर जी लाईन फॉर्म होते त्या लाईनला आपण काय म्हणतो, टाय लाईन. मग हा जो काही लाईन आहे ह्या लाईन तयार झालेल्या आहे ह्या लाईनला आपण काय म्हणतो, टाय लाईन. मग आता हे का आपण तयार करायच्या, ज्यावेळेस आपल्याला आपल्या ज्या प्लॉट आहे त्या प्लॉटची इंटेरियर डिटेल्स मेन स्टेशनपासून आपल्याला लोकेट करणं पॉसिबल नसेल तर आपण काय करू शकतो, त्या ठिकाणी जी काही टाय लाईन आहे ती टाय लाईन आपण त्या ठिकाणी काय करतो, प्रोव्हाइड करतो. मग आता सपोज या ठिकाणी हे तुमचं काय होतं, पॉन्ड होता बघा, लेक्स किंवा प्लॉन्ड होता, तर ह्या मेन सर्वे लाईनपासून ते काय करणं आपल्याला पॉसिबल नव्हतं प्लॉट करणं. मग त्यासाठी आपण काय केलं, तुमचं ही जी काही टाय लाईन आहे ती टाय लाईन आपण प्रोव्हाइड केली आणि ह्या टाय लाईनपासून आपण हे जे काही पॉन्ड्स असणार आहे किंवा लेक्स असणार आहे त्याचे डिटेल्स आपण त्या मॅपवरती काय करू शकतो, दाखवू शकतो. सेम पद्धतीने इथं पण बघा, तुमचं सपोज हा तुमची काय रिव्हर्स आहे, ही तुमची रिव्हर्स आहे, रिव्हर किंवा नदी आहे, तर ही तुमची रिव्हर आहे, हिचं डिटेल्स आपल्याला ह्या मेन स्टेशनपासून दाखवणं शक्य नव्हतं. मग आपण काय केलं, ह्या ठिकाणी तुमचं जे काही टाय लाईन आहे ती टाय लाईन लोकेट केली आणि त्याचे डिटेल्स आहे ते डिटेल्स आपल्या प्लॉटवरती काय केलं आपण शोन केले. तर मग अशी ही जी काही टाय लाईन आहे ही टाय लाईन काय करते, टू हेल्प द चेक ॲक्युरेसी ऑफ फ्रेमवर्क. ही तुमची जी काही ॲक्युरेसी आहे आपल्या फ्रेमवर्कची ती ॲक्युरेसी चेक करण्यासाठी काय करते, हेल्प करते. सो दीज आर द टाईप्स ऑफ लाईन. सो तुम्हाला स्टेशन म्हणजे काय ते समजले असेल. मग स्टेशनचे आपण दोन टाईप बघितले, त्यामध्ये मेन स्टेशन असणारे, सबसिडियरी स्टेशन असणारे, टाय स्टेशन असणारे. मग त्यानुसार टाईप्स ऑफ लाईन कोणते कोणते, तुमच्या मेन सर्वे लाईन असणारे, बेस लाईन असणारे, चेक लाईन असणारे आणि टाय लाईन असणारे. दीज आर द टर्म्स रिलेटेड टू द चेन सर्विंग. नेक्स्ट वन टॉपिक आहे आपला बघा, दॅट इज द सिलेक्शन ऑफ सर्व्हे स्टेशन. म्हणजे आता आपण बघितलं, जे आपल्याला चेन सर्वे करायचा आहे तो चेन सर्वे करताना आपण जे काही स्टेशन आहे ते स्टेशन सिलेक्ट करताना कोणता क्रायटेरिया लक्षात घेतला पाहिजे, कोणते पॉईंट लक्षात घेतले पाहिजे ते आपल्याला बघायचं आहे. त्यामध्ये बघा, पहिला पॉईंट आहे, सर्वे लाईन शुड बी मिनिमम ॲज पॉसिबल शुड बी टेकन ऑन फेअरली लेवल ग्राउंड. म्हणजे आता बघा, तुम्ही जी काही सर्वे लाईन तयार करणार आहे तुमच्या सर्वे फ्रेमवर्कमध्ये किंवा चेन सर्वेमध्ये, का तिची जी काही लेंथ आहे ती लेंथ शुड बी काय पाहिजे, मिनिमम पाहिजे शक्यतो, आणि दॅट शुड बी रन ऑन फेअरली लेवल ग्राउंड. म्हणजे तुम्ही जी काही मेन स्टेशन सिलेक्ट करताना अशा पद्धतीने सिलेक्ट करायचे का तुमचं जे काही ग्राउंडचं जे काही नेचर आहे ते ग्राउंडचं नेचर काय आहे, प्लेन पाहिजे, लेवल पाहिजे, आणि अशा ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे, मेन सर्व्हे स्टेशन आणि त्यांना जॉईन करणारी लाईन काय करायची आहे, सिलेक्ट करायची आहे. दुसरं आहे तुमचं, इट शुड बी इंटरव्हिजिबल. म्हणजे तुमचे जे काही सर्व्हे स्टेशन आहे ते सर्व्हे स्टेशन काय पाहिजे, एकमेकांपासून व्हिजिबल पाहिजे. म्हणजे आपण बघा, हा जो काही प्लॉट घेतला होता आपण, मग या ठिकाणी तुमचं मेन स्टेशन ए, नंतर बी, सी आणि डी, हे सर्व स्टेशन एकमेकांपासून ए पासून सी व्हिजिबल पाहिजे, बी पासून डी व्हिजिबल पाहिजे, ए पासून बी व्हिजिबल पाहिजे. असे सर्व स्टेशन जे आहे ते सर्व स्टेशन एकमेकांपासून काय पाहिजे, व्हिजिबल पाहिजे. त्याला म्हणतो आपण इट शुड बी इंटरव्हिजिबल. नंतर त्यांनी सांगितले, द शुड बी फॉर्म वेल कंडिशन ट्रायंगल. म्हणजे तुम्ही जे काही आपलं चेन सर्व्हिसचे जे काही प्रिन्सिपल आहे ट्रँग्युलेशन, आपल्या चेन सर्व्हिसचे प्रिन्सिपल काय तुमचं, ट्रँग्युलेशन. मग जे काही ट्रायंगल्स आहे ते ट्रायंगल्स कोणत्या कंडिशनमध्ये पाहिजे, वेल कंडिशन ट्रायंगलमध्ये पाहिजे. म्हणजे द ट्रायंगल शुड बी फॉर्म अ वेल कंडिशन ट्रायंगल. नंतर नेक्स्ट वन सांगितलं त्यांनी, द
सर्वे स्टेशन शुड बी लोकेटेड दॅट टाय लाईन, चेक लाईन, बेस लाईन एक्सेट्रा अँड शुड बी फॉर्म. म्हणजे the survey station should be located that tie line, check line, baseline etc and be formed. म्हणजे तुम्ही जे काही सर्वे स्टेशन सिलेक्ट करणार आहात ते सर्वे स्टेशन सिलेक्ट केल्यानंतर त्यामध्ये सगळे जे काही टाईप्स ऑफ लाईन आहे त्या सगळ्या टाईप्स ऑफ लाईन तुम्ही त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, फॉर्म केल्या पाहिजे. टाय लाईन फॉर्म झाली पाहिजे तुमची, चेक लाईन फॉर्म झाली पाहिजे, नंतर बेस लाईन फॉर्म झाली पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण काय करायचे, सर्वे स्टेशन जे आहे ते सर्वे स्टेशन काय करायचे, सिलेक्ट करायचे आहे. नंतर नेक्स्ट आहे इट शुड बी सिलेक्टेड विदिन द बाउंड्री ऑफ द एरिया टू बी सर्वेड. म्हणजे आता हा एरिया आपल्याला सर्वे करायचा आहे, मग आपण आपले जे काही मेन स्टेशन आहे ते अशा पद्धतीने सिलेक्ट करायचे ते बाउंड्रीच्या आतमध्येच पाहिजे. बाउंड्रीच्या बाहेर कोणताही एक पॉईंट आपण सिलेक्ट करायचा नाही. तो दीज आर द पॉईंट्स. अजून काही काही पॉईंट आहे त्यांनी म्हणजे सांगितले बघा. इफ पॉसिबल सर्वे लाईन शुड बी रन थ्रू अ लेवल ग्राउंड. म्हणजे तुमची जी काही सर्वे लाईन आहे ती सर्वे लाईन प्लेन ग्राउंडवरतून रन झाली पाहिजे. नंतर मेन शुड बी मेन स्टेशन और मेन लाईन शुड बी फॉर्म वेल कंडिशन ट्रायंगल. आपण पाहिलं म्हणजे जे काही तुमचं जे काही मेन लाईन असणार आहे, म्हणजे हा तुमचा प्लॉट आहे, मग हा तुमची बेस लाईन असणार आहे, हे दोन म्हणजे बेस लाईन म्हणजे हे जे काही ट्रायंगल तुमचे फॉर्म होणार आहे दॅट ट्रायंगल शुड बी वेल कंडिशन ट्रायंगल्स. नंतर त्यांनी काय सांगितले, इच ट्रायंगल और पोर्शन ऑफ सेक्शन मस्ट बी प्रोव्हाइडेड विथ ॲटलिस्ट वन चेक लाईन. म्हणजे तुमचा हा जो काही एक ट्रायंगल आहे त्या एक ट्रायंगलसाठी कमीत कमी तुम्ही काय केली पाहिजे, एक चेक लाईन जी आहे एक चेक लाईन काय केली पाहिजे, प्रोव्हाइड केली पाहिजे. नंतर त्यांनी सांगितले ॲज फॉर ॲज पॉसिबल मेन सर्वे लाईन शुड नॉट पास थ्रू एनी ऑब्स्टॅकल्स. म्हणजे ही तुमची जी काही मेन सर्वे लाईन असणार आहे, बेस लाईन असणार आहे, मेन सर्वे लाईन असणार आहे, या सर्व बेस लाईन कोणत्या ऑब्स्टॅकलमधून होता कामा नये, पास होता कामा नये. म्हणजे तुम्ही समजा इथं हा तुमचा काय सपोज हा तुमचा प्लॉट आहे आणि आपण ही बेस लाईन सिलेक्ट केली. सपोज इथं काय तुमचा एखादे ऑब्स्टॅकल असणार आहे, ट्री असणार आहे किंवा काय असणार आहे, इलेक्ट्रिक पोल वगैरे असेल, तर कोण हे ऑब्स्टॅकलमधून जाता कामा नाही. मग अशा पद्धतीने आपण काय करायचे, मेन सर्वे लाईन आहे, मेन सर्वे लाईन काय करायची आहे आपण सिलेक्ट करायचे आहे. मग त्यांनी काय सांगितलं दुसरं, इफ पॉसिबल अ लॉंग लाईन शुड रन थ्रूली द सेंटर अँड होल लेंथ ऑफ एरिया. म्हणजे तुमची जी काही बेस लाईन आहे ती बेस लाईन तुमच्या सेंटरमधूनच, एरियाच्या सेंटरमधून पास झाली पाहिजे आणि तिने सर्व एरिया काय केला पाहिजे, कव्हर केला पाहिजे. मग सपोज आता हा जो काही प्लॉट आहे आपला, मग याचा आपला बेस लाईन जर आपण सिलेक्ट केली तर ही तुमची काय असणार आहे, बेस लाईन असणार आहे. ती एरियाच्या काय सेंटरमधून पास झाली आणि तिने सर्व जो काही एरिया आहे तो सर्व एरिया काय केलेला आहे, कव्हर केलेला आहे. नंतर सर्वे लाईन शुड बी रन टू लोकेट द डिटेल्स अँड अवॉइड लॉंग ऑफसेट. म्हणजे आपली जी काही सर्वे लाईन आपण तयार करणार आहात, मेन सर्वे लाईन, बेस लाईन, ते काय केले पाहिजे, त्यांनी सगळे डिटेल्स जे आहे आपल्या प्लॉटचे ते सर्व डिटेल्स काय केले पाहिजे, कव्हर केले पाहिजे. आणि शक्यतो आपण जे काही डिटेल्स जे आहे ते लोकेट करण्यासाठी ऑफसेट जे घेतो, ऑफसेट, तर ते ऑफसेट आपण लॉंग ऑफसेट शक्यतो काय करायचे, अवॉइड करायचे आहे. सो दीज आर द पॉईंट्स विच केप्ट इन माइंड ॲट द टाइम ऑफ सिलेक्टिंग द सर्वे स्टेशन. सो नेक्स्ट टॉपिक आहे आपला ऑपरेशन इन चेन सर्वे. नेक्स्ट वन टॉपिक आहे तुमचा ऑपरेशन इन चेन सर्वे. म्हणजे आपण एखादा एरियाचा जो काही चेन सर्वे आहे तो चेन सर्वे करतो. मग तो चेन सर्वे करताना आपण कोणकोणत्या स्टेप्स जे आहे ते कोणत्या स्टेप्स फॉलो केल्या पाहिजे ते आपल्याला बघायचे आहे. पहिली स्टेप आहे तुमची चेनिंग, सेकंड स्टेप आहे रेंजिंग आणि थर्ड वन स्टेप आहे तुमची ऑफसेटिंग. ह्या ज्या काही 3 स्टेप आहे, ह्या 3 स्टेपमध्ये आपण कोणत्या एरियाचा जो काही चेन सर्वे आहे तो चेन सर्वे आपण काय करतो, कंप्लीट करतो. आता पहिली स्टेप आहे तुमची चेनिंग. चेनिंग म्हणजे काय असणार आहे, इट इज द प्रोसिजर ऑफ मेजरमेंट डिस्टन्स विथ द हेल्प ऑफ चेन ऑर टेप. म्हणजे जो काही तुमचा एरिया आहे, जो सपोज हा तुमचा प्लॉट आहे आणि याचा प्लॅन किंवा मॅप तुम्हाला काय करायचा आहे, तयार करायचा आहे. तर मग पहिली स्टेप काय असणार तुमची चेनिंग. म्हणजे हे जे काही बाउंड्रीज असणार आहे प्लॉटच्या
त्या बाउंड्रीज तुम्ही काय करणार, विथ द हेल्प ऑफ चेन किंवा टेप ते काय करणार आपण मेजर करणार. मग ते जे काही आपण स्टेशन पॉईंट सिलेक्ट केलेले, मेन स्टेशन ए, नंतर इथं बी केला असेल तुम्ही, सी केला असेल, डी केला असेल, मग हे जे काही मेन स्टेशन आहे ह्या मेन स्टेशनचे लेंथ काय करतो आपण चेन किंवा टेपच्या सहाय्याने काय करतो, मेजर करतो. मग ही झाली तुमची चेनिंग पहिली स्टेप्स. आता जर तुमच्या हे जे काही लेंथ असणार आहे एका चेन किंवा टेपपेक्षा काय जास्त असेल लेंथ त्यांची, तर आपल्याला त्या ठिकाणी काय करावं लागते, रेंजिंग. एका चेन म्हणजे आपली चेनची लेंथ किती अवेलेबल आहे, 20 मीटर अँड 30 मीटर, आणि सेम तुमच्या टेपच्या. मग हे जे काही ए बी डिस्टन्स असेल, बी सी डिस्टन्स असेल, सी डी डिस्टन्स असेल, ए डी डिस्टन्स असेल, हे एका चेनच्या लेंथपेक्षा किंवा एका टेपच्या लेंथपेक्षा जास्त असेल, 20 मीटरपेक्षा 30 मीटरपेक्षा जास्त असेल, तर आपल्याला ते नंबर ऑफ स्टेप्समध्ये काय करावं, हे डिस्टन्स मेजर करावं लागतं. मग हे डिस्टन्स एका लिनियर लाईनमध्ये, स्ट्रेट लाईनमध्ये मेजर करण्यासाठी आपण काय करतो, याच्यामध्ये इंटरमिडिएट पॉईंट आपण फिक्स करतो. त्या प्रोसिजरला आपण काय म्हणतो, रेंजिंग. मग दुसरी स्टेप आहे तुमची रेंजिंग, म्हणजे टू फिक्स द इंटरमिडिएट पॉईंट फॉर मेजरमेंट ऑफ डिस्टन्स. नेक्स्ट वन आहे तुमचं ऑफसेटिंग. नेक्स्ट वन तुमचं काय आहे, ऑफसेटिंग. मग ऑफसेटिंग म्हणजे काय असणार आहे तुमचं, बघा आपला जो काही प्लॉट आहे, हे प्लॉट आणि ह्या प्लॉटमधले जे काही तुमच्या बेसलाईन असणार आहे, बेसलाईनपासून जे काही डिटेल्स असणार आहे, हे डिटेल्स दाखवण्यासाठी आपण आपल्या मेन सर्वे लाईनपासून जे काही डिस्टन्स मेजर करतो टुवर्ड दी ऑब्जेक्ट, त्या डिस्टन्सला आपण काय म्हणतो, ऑफसेट. मग आता सपोज ही तुमची ही बेस लाईन आहे आणि या ठिकाणी तुमची एखादी बिल्डिंग आहे किंवा टेम्पल आहे. मग ह्या बेस लाईनपासून हे ऑब्जेक्ट किती डिस्टन्सला लोकेटेड आहे, मग ह्या बेस लाईनपासून आपण जे काही डिस्टन्स मेजर करतो त्या डिस्टन्सला आपण काय म्हणतो, ऑफसेटिंग. त्या डिस्टन्सला आपण काय म्हणतो, ऑफसेट. पुढे जाऊन आपल्याला बघायचं आहे ऑफसेट, टाईप्स ऑफ ऑफसेट कोणते कोणते ते बघायचं आहे. मग ह्या 3 स्टेपमधून आपण आपली जे काही चेन सर्वे आहे तो चेन सर्वे आपण काय करतो, कंप्लीट करतो. म्हणजे पहिली स्टेप आहे तुमची चेनिंग, सेकंड वन आहे रेंजिंग, आणि थर्ड वन आहे तुमची ऑफसेटिंग. सो ह्या स्टेप्स फॉलो करून आपण आपले जे काही चेन सर्वे आहे तो चेन सर्वे आपण काय करतो, कंप्लीट करतो. सो पुढच्या लेक्चरमध्ये आपण चेनिंग ऑन लेवल ग्राउंड अँड चेनिंग ऑन स्लोपिंग ग्राउंड आपण काय करणार आहे, लर्न करणार आहे. म्हणजे लेवल ग्राउंड किंवा प्लेन ग्राउंडवरती आपण चेनिंग डिस्टन्स कसं मेजर करायचं, आणि स्लोपिंग ग्राउंड जे आहे त्या स्लोपिंग ग्राउंडवरती डिस्टन्स आहे ते डिस्टन्स कसं मेजर करायचं ते आपण बघणार आहोत.